नागपूर समीच्या मराठी बातम्यांच्या सेगमेंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बघूयात मराठी बुलेटिनमधील काही महत्त्वपूर्ण निवडक बातम्या सविस्तररित्या। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी फाटा परिसरात एमव्ही कार्याअंतर्गत कारवाई करत असताना कुरळप पोलिसांनी एका मोठ्या वाहन चोरीचा छडा लावलाय। ही कारवाई स्थानिक सर्व्हिस रोडवर करण्यात आली आहे। पोलीस तपासादरम्यान एका व्यक्तीने नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल घेऊन घटनास्थळी प्रवेश केला। संशयास्पद हालचाली लक्षात घेत पोलिसांनी त्याला थांबवत चौकशी केली आहे। वाहनाचे कागदपत्र विचारल्यावर संबंधित व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याला कुरळप पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली आहे। या चौकशीत उघडकीस आले की सदर मोटरसायकल ही चोरीची असून या संदर्भात शिरोली MIDC पोलीस ठाणे कोल्हापूर येथे पूर्वीच गुन्हा नोंद आहे। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणखी पुढील तपासात आरोपीच्या कबुली जबाबावरून पोलिसांनी आणखी 4 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। एकूण 5 मोटरसायकली ज्यांची अंदाजे किंमत 2,40,000 रुपये आहे, पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत। आज दिनांक 6/5/2025 रोजी कुरळप पोलीस ठाण्याचे पथक MV ॲक्ट केसेस करता तांदुळवाडी फाटा येथील सर्व्हिस रोड येथे कारवाई करत होते। कारवाई दरम्यान एक इसम त्याच्याकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन आला असता त्यास अडवून पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रोहित बाजीराव आकळे, वय 35 वर्ष, राहणार नेरले, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे सांगितले। सदर इसमाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणून त्यास पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। सदर मोटरसायकलीचा चोरीचा गुन्हा शिरोली MIDC पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दाखल असल्याची माहिती मिळाली। सदर इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी 4 मोटरसायकली मिळून आल्या। एकूण 5 मोटरसायकली असा 2,40,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतला। बाकीच्या मोटरसायकली हा उमरज पोलीस ठाणे, कराड तालुका पोलीस ठाणे, शिरोली MIDC पोलीस ठाणे, इचलकरंजी पोलीस ठाणे येथील असल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली असून पुढील कारवाई करीत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने केलेल्या हवाई कारवाईला ठाम पाठिंबा दर्शवलाय। पवार म्हणाले, काल रात्री जे पाऊल उचलण्यात आले त्यामागे आम्ही ठामपणे उभे आहोत। या वक्तव्यानंतर त्यांनी स्पष्ट संदेश दिला की देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे आहे। दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण देश एकजूट होणे काळाची गरज असल्याने त्यांनी नमूद केलंय। अशा कठीण काळात राजकीय भांडणे आणि दोषारोपांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करणे अधिक आवश्यक असल्याचेही ते म्हणाले। शरद पवारांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात सकारात्मक संदेश दिला असून देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्वपक्षीय ऐक्यवाक्याला आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे। असं की अशी स्थिती झाली तेव्हाही केलं होते, काही वेळेला गोष्टी घडलेल्या आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वाड्याची भूमिका घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या आर्म फोर्सेसनी आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्य ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं, कारण काही निष्पाप भगिनी त्यांना वैद्यला सोडून देण्याची स्थिती आणली, त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य नाही। आता एक महत्वाची सेव घेतली आता पेशन्स दाखवावं लागतात, त्याची काही रिएक्शन ते करता होते सांगता येत नाही, कारण वातावरण पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल नाराजी असलेला आहे, पण आता त्याला असं होता का सांगता येत
आज आपण एक कराऊया. सीधी बात है कि और खाते की जो मीटिंग हुई वहाँ यूनानिमसली ये तय हुआ कि ये इशू पर हम सब एक अब लेकर आंखों से डिफेंस मिनिस्ट्री प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा और वो कंटिन्यू किया है. कल जो हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी इतने लोग मारने के बाद हम नजरअंदाज नहीं कर सकते थे. कुछ न कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी कि दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश सुख नहीं बैठेगा. और ये संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी. मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके लिए जहाँ है वो छोड़कर अन्य एरिया के लोगों को कुछ तकलीफ नहीं होनी चाहिए. और इसीलिए जो 8-9 जगह सिलेक्ट किया है वहाँ दहशतवादी लोगों के लिए से ट्रेनिंग की व्यवस्था है. जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मशीनरी के स्टॉक वहाँ है और वहाँ ही सुनकर कॉन्सेंट्रेट किया है. ये बात इंडियन एयरफोर्स की अच्छी बात उन्होंने की. बाकी हम लोगों को तकलीफ नहीं और जहाँ तफरीह की जगह है वो उद्ध्वस्त करने का काम किया है. गिटीकधान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका ॲक्टिवा, ट्रक आणि पिकअप वाहन यांच्यात जबरदस्त टक्कर झाली आहे, ज्यामध्ये पिकअप वाहनातील 3 जण घटनेच्या स्थळीच मृत्युमुखी पडले. हा अपघात इतका भयंकर होता की पिकअप वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चकनाचूर झालाय. घटनेची माहिती मिळताच गिटीकधान पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला असून त्यावर अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तारीख 4/5/2025 को दोपहर के 2:15 बजे एक एक्सीडेंट हुआ है. एक्टिवा गाड़ी, ट्रक और एक पिकअप गाड़ी. इसमें पिकअप गाड़ी में बैठे हुए तीनों लोग की डेथ हो गई है. इसके बारे में गिट्टीखदान पुलिस स्टेशन में अपराध नंबर 282/2025 कलम 281, 125 और 106(1) BNS के हिसाब से गुना दाखिल किया है. गुने का तपास माननीय श्री सीनियर सर कैलाश देशमाने सर इनके मार्गदर्शन में शुरू है. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पूर्ण केल्यावर संगमनेर तालुक्यातील निमोन गावात एक मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय. या उत्सवात देशवासियांनी पटाके फोडून आणि ना भूलेंगे ना माफ करेंगे अशा घोषणांसह आतंकवाद्यांना कडवा संदेश दिला. गावातील सरपंच संदीप देशमुख यांच्या नेतृत्वात ग्रामीणांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाचे अभिनंदन केलंय आणि त्यांच्या सशक्त वज्र प्रतिक्रियाचा उत्सव साजरा केलाय. हा उत्सव पहलगाम हल्ल्याच्या प्रतिसादात आयोजित केला गेला होता, ज्यात अनेक निरोधक नागरिकांचा जीव गेला. ग्रामीणांनी भारतीय सेनेच्या शौर्याची प्रशंसा केली आणि याला देशवासियांची एकजुटता आणि सेनेची ताकद दर्शवणारा प्रतीक म्हणून पाहिलंय. जो भारतावर अतिरेक्याने जो निघून हत्या केली, जो अटॅक केला, त्याला आज भारताने पहाटे 1 ते 1:30 दरम्यानमध्ये जो सर्जिकल स्ट्राइक केला, पाकिस्तानमध्ये घुस के मारे गए मोदी साहब का वाक्य उन्होंने सच निकला. और आज पाकिस्तान के ऊपर 9 जगह पे जो बम्बार्डिंग हुई उससे पाकिस्तान का बहुत बुरा हालत आज पेपर में और मीडिया में सब कुछ मिल जाएगा. ये पाकिस्तान को दिया बड़ा सबक है. ऐसे ही सबक और आगे देना चाहिए, ये मेरी कैफियत है. मुंबईतील उपनगरात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कळकळाटासह मुसळधार पाऊस झालाय. मुलुंड, भांडूप आणि विक्रोली या परिसरात पावसामुळे दृश्यता कमी झाली तर अनेक रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना आणि श्रमिकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. पावसामुळे मुंबई उपनगरात विविध भागांमध्ये सायंकाळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. विशेषतः निचल्या भागांमध्ये हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी भारी पावसाचा इशारा दिलाय. या पावसामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना सखोल तयारी ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आलंय.
नगर निगमनं या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत, पण अद्याप कोणतीही मोठी घटना घडली नाही. नागरिकांनी पावसाळ्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सजग राहण्याची आणि सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. नागपूर समयच्या आजच्या मराठी बातम्यांमध्ये एवढंच. पुढील महत्त्वपूर्ण मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा नागपूर समय. नमस्कार.